आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर या गावात रमेश गायकवाड व त्यांच्या कुटुंबावरती झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा निषेध बहुजन पॅंथर सेना महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आला। गायकवाड कुटुंबियावर जातीयवादी मानसिकतेतून हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्याचा तीव्र निषेध बहुजन पॅंथर सेना महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आला। बहुजन पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ निशाताई गणेशराव बुचटे यांच्या आदेशान्वये विजय विलासराव सुतारे मराठवाडा व विदर्भ अध्यक्ष, तसेच राहुल विठ्ठलराव डुमणे मराठवाडा संघटक व परभणी जिल्हा अध्यक्ष अलिंद गोरबा कांबळे उपाध्यक्ष, आकाश मुंडे जिल्हा उपाध्यक्ष, अजय वावळे तालुका अध्यक्ष यांनी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील हमदापूर येथील रमेश गायकवाड व कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे। सदर झालेल्या घटनेसंदर्भात त्यांनी परभणीतल्या शासकीय रुग्णालयात येथे जाऊन त्यांच्या कुटुंबियाची भेट दिली व आम्ही आपल्या पाठीशी आहोत, आपण घाबरून जाऊ नका असे सुद्धा आश्वस्त केले। तसेच परभणीचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना आरोपीस 24 तासाच्या आत अटक करण्याबाबत निवेदन दिले आहे। आरोपीस अटक न केल्यास बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने परभणी जिल्हा बंदचा इशाराही देण्यात आलेला आहे। 18 तारखेला जो मानवत तालुक्यामध्ये हमदापूर येथे जो रमेश गायकवाड या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झालाय, तो प्राणघातक हल्ला म्हणजे जीव घेण्यावर इतपत होता। त्याच्यामध्ये लहान लहान बालकी, वयोवृद्ध, काही ज्येष्ठ वयोवृद्ध व्यक्ती पण आहेत, त्यामध्ये महिला पण आहेत। त्यांना धारदार शस्त्रांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला। या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो। बहुजन पॅंथर तर्फे आम्हाला आमच्या माननीय संस्थापक अध्यक्ष निशाताई गणेशराव बुचटे यांनी आदेश पारित केले की तुम्ही संबंधित जाऊन भेट द्या, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही लढा। प्रशासनाने यावरती जर कठोर भूमिका घेऊन जर आरोपीला तात्काळ अटक नाही केलं, त्यांना कठोरात कठोर शासन नाही दिलं, तर पूर्ण बहुजन पॅंथर सेनेतर्फे परभणी बंदचा आम्ही इशारा देतोय। घटनेला आता कमी 3 दिवस झालेत। 3 दिवस होऊन त्यामध्ये फक्त आजपर्यंत फक्त 8च आरोपी अटक आहेत आणि बाकीचे जे आरोपी आहेत अजून मोकाटच फिरत आहेत। तरी प्रशासनाने त्याच्यावर काही ऍक्शन घेतले नाही। ऍक्शन मोडवर येऊन त्यांनी आरोपीला 24 तासाच्या आत अटक करायचा आम्ही इशारा देतोय, अन्यथा आम्हाला परभणी बंद करण्याचा इशारा आम्ही संबंधित कलेक्टर, संबंधित एसपी यांना देतोय। 18 तारखेला जे मानवत तालुक्यामध्ये हमदापूर येथे जातीवादी लोकांनी जे दंगल घडून आणण्याचं काम जे केलंय, मला असं वाटतंय की प्रशासन आणि एसपी, कलेक्टर, मला तरी वाटतंय की हे झोपलेत काय की। कारण याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या वेळेस ह्या घराण्यावर जो हल्ला झालेला आहे, हल्ला जे असा झालेला आहे की कमीत कमी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊन यांच्यावर हल्ले केलेत आणि हल्ले झालेले असे प्रकरण आहेत की त्यांच्यावर झेंडा प्रकरणामध्ये 2017 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे। 2022 मध्ये दंगली प्रकरण जयंतीच्या त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आणि आत्ताचा जे प्रयत्न केलाय त्यांनी जीवे मारण्याचा, मला तरी असं वाटतंय की त्यांनी जाणीवपूर्वक हमला केलेला आहे। आणि मानवत तालुक्यामध्ये जे आजपर्यंत 5 वेळेस जे त्यांनी जे हल्ले केलेत, मला असं वाटतंय की याच्यामध्ये घोरबांड जे जातीवादी आहे त्याचाच नातलग मानवत मध्ये PI आहे, API आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हे जे सर्व जे व्हायलंय, तर हे कुठतरी थांबायला पाहिजे। अन्यथा आमची पॅंथर बहुजन सेना उद्याच्याला आक्रमक होऊन ह्या 8 जणांना जर अटक नाही केली तर निषेध जाहीर करणार आहे। बहुजन पॅंथर तर्फे आमचा जाहीर निषेध आहे।